कसबा बावड्यातील डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि सकाळ माध्यम समूह यांच्या वतीनं दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येतो. 12वी नंतर अभियांत्रिकीसाठी भरावयाचा फॉर्म हा थोडा कठीण असतो. यामध्ये छोटी जरी चूक झाली तरी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात येतं. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक या सगळ्या प्रक्रियेकडे पाहणं गरजेचं असतं. हीच गरज ओळखून डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि सकाळ माध्यम समूह यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. आपल्या प्रास्ताविकात बोलताना सकाळचे संपादक निखिल पंडितराव यांनी डी.वाय. पाटील ग्रुप आणि सकाळ माध्यम समूह यामध्ये समाजाला पुढं घेऊन जाणं हे समान धोरण असल्याचं सांगितलं. शक्ती आणि भक्ती एकत्र आले तर समाज घडतो, यावर दोन्ही ग्रुप काम करतात. प्रत्येकाच्या मनात समाजाबद्दल आपुलकी निर्माण झाली पाहिजे अशी पिढी घडवण्याचं काम दोन्ही ग्रुपच्या वतीनं करण्यात येतंय असं त्यांनी सांगितलं. 12वी नंतर नेमकं कुठं जावं असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे असतो. वेगवेगळ्या वाटा त्यांच्यासमोर असतात. अशा वेळी योग्य तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळणं गरजेचं असतं. यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केल्याचं माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं. आज डी.वाय.पी. ग्रुप अनेक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहे. मात्र या सगळ्यांचा पाया या शिक्षण संस्था आहेत. त्यामुळे उद्याची भावी पिढी सक्षम घडावी यासाठी जास्तीत जास्त चांगलं शिक्षण कसं देता येईल यावर आमचा भर असतो. म्हणूनच डी.वाय. पाटील शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं करिअर आणि आयुष्य घडवण्याचं काम डी.वाय.पी. ग्रुपच्या माध्यमातून यापुढे सुद्धा करत राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या शिबिराला डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए.के. गुप्ता यांनी मार्गदर्शन केलं. यामध्ये त्यांनी कोणकोणत्या अभियांत्रिकीच्या शाखा आहेत, CET-बद्दल विश्लेषण आणि टॉप कॉलेजच्या कट ऑफविषयी माहिती दिली. सायन्स, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी या तिन्ही गोष्टींचं महत्त्व उदाहरणासह स्पष्ट केलं. यानंतर त्यांनी डी.वाय. पाटील ग्रुपबद्दल माहिती दिली. आरक्षण आणि शिष्यवृत्ती, प्रवेश आणि जागा वितरण, कॅम्पससाठी नोंदणी आणि आवश्यक कागदपत्र, पर्याय फॉर्म भरणे, शाखा किंवा कॉलेज कसं निवडावं आदींची माहिती त्यांनी यावेळी दिली. या मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी सकाळ माध्यम समूहाचे पश्चिम महाराष्ट्र जनरल मॅनेजर यतीन शहा, प्राचार्य डॉक्टर S.D. चेडे, रजिस्ट्रार डॉक्टर विश्वनाथ भोसले, डॉक्टर L.V. मालदे, प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रोफेसर R.G. बेनी, CHRO श्रीलेखा साटम, डी.वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदेचे डायरेक्टर डॉक्टर S.R. पावसकर, शिवाजी युनिव्हर्सिटी COE डॉक्टर A.N. जाधव, डी.वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे डायरेक्टर डॉक्टर अजित पाटील, डी.वाय. पाटील साळुखेनगर कॅम्पसचे डायरेक्टर डॉक्टर अभिजित माने, साळुखेनगर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुरेश माने यांच्यासह डी.वाय. पाटील ग्रुप, सकाळ माध्यम समूहमधील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.